नाव काय बेटा तुझं? शुभम खरे. वय किती आहे माझं 30 वर्ष आहे. आणि काय करतो तू? मी ॲक्टर आहे. माझं थिएटर झालं आहे. मुंबईला काम करत असतो सिनेमात, सिरियलमध्ये. अच्छा. हो. तर तुझा डोळ्याचा काय प्रॉब्लेम होता? मला कंटिन्यू नंबर खूप आहे. म्हणजे -9 आणि -8 माझा नंबर आहे. त्यामुळे कंटिन्यू कॉन्टॅक्ट लेन्सेस यूज करायचो. मला दिसायचं नाही, कारण शूटिंग असायचं माझं. त्यात चष्मा घालून आपण कॅरेक्टर नाही करू शकत ना. सो मी कॉन्टॅक्ट लेन्स यूज करतो आणि कॉन्टॅक्ट लेन्सला खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे धूळ हे ते त्याला कंटिन्यू बघा. बरं 8-10 तासांच्या वर तुम्हाला वापरता येत नाही. सो मी खूप रिसर्च केला. म्हणजे काय केलं, माझे वडील डॉक्टर आहेत. मग आम्ही चर्चा केली आणि लेझर करायचं सुरुवातीला ठरलं. पण मग संतोष सर यांचं नाव ऐकलं होतं. संतोष अग्रवाल म्हणून आहेत संभाजीनगरमध्ये, सुशीला हॉस्पिटल. तर मी मुंबई पुण्यामध्ये पण बघितलं. तर तिथे मला असं काही कम्फर्टेबल वाटलं नाही का आपल्या गावाचं कोणी असलं की जरा आपल्याला कॉन्फिडन्स येतो. तर सरांचं नाव खूप ऐकून होतो. तर माझ्या गावातले पण काही 4-5 जणांनी त्यांच्याकडे ऑपरेशन केलं होतं. सो मी कॉन्फिडंट झालो सरांबद्दल आणि त्यांच्याकडे आलो. त्यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी खूप चांगला सल्ला दिला. आधी आमचं लेझर करायचं ठरलं, पण मी लेझरसाठी पात्र नव्हतो. कारण माझा एक तर नंबर जास्त वरून म्हणजे मी त्यासाठी हे एलिजिबल नव्हतो लेझरसाठी. देन सरांनी मला IPCL नावाची एक सर्जरी असते, ज्यामध्ये डोळ्यात लेन्स टाकतात आणि ती परमनंट लेन्स असते. तर त्याचा सल्ला दिला. आत्ता ऑपरेशनला झालेत. तर सोमवारी माझं पहिलं ह्या डोळ्याचं ऑपरेशन झालं राईट साईडला. देन 2 दिवसाच्या गॅपनंतर माझं गुरुवारी लेफ्ट आयचा सर्जरी झाली. आणि आत्ता मी रुटीन चेकअपसाठी आलो आहे सरांकडे. तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मी घरी पण बिनधास्त वावरतो आहे, सगळ्यांशी बोलतो आहे, इवन गच्चीवर जाऊन इकडे तिकडे फिरून आरामशीर. फक्त जे प्रिकॉशन्स आहे ते मी पाळतो आहे. आणि थँक्यू सो मच संतोष सर. मी सांगू नाही शकत. आता ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहात, तो एक व्यवहार आहे की बाबा तुम्ही पेशंटला बरं करता, मग आम्ही तुम्हाला पैसे देतो. पण माझ्यासाठी तुम्ही देव आहात. कारण माझं इतकं काम तुम्ही हलकं केलं आणि मला बिलकुलही वाटत नाही आहे. कारण दोन्ही डोळ्यात सरांनी सर्जरी करून लेन्स टाकले. मला बिलकुलही वाटत नाही. हे बघा, बिनधास्त वावरतो आहे. आताही मी माझ्या गावाकडून 1-1.5 तासाचा प्रवास करून इथपर्यंत आलो आहे. सो एकटे आले तुम्ही मला वाटतं? एकटा आलो. म्हणजे एवढ्या उन्हात काही नाही. आत्ता 2-4 दिवस झाले माझ्या सर्जरीला. सो थँक्यू सो मच. चलो, Thank you थँक्यू. so much. मी सुद्धा थँक्यू. तुम्ही एवढं दुरून आला आणि आमच्यावर विश्वास ठेवून केलं आणि तुमचं चांगलं झालं. हो. देवाची कृपाने आमची टीम आहे हॉस्पिटल बिलकुल. सुशीला नेत्रालय अँड डेंटल क्लिनिकची पूर्ण टीम आमची हो. खूपच ॲक्टिव्ह आहे आणि त्यांनी खूप साथ दिली खूप. आणि तुम्ही पण साथ दिली आणि सर्व काही छान झालं. थँक्यू सो मच. बाकी लोकांना तुम्ही काय सांगाल, जे लोक थोडंसं घाबरतात काही करण्यासाठी, प्रोसिजर करण्यासाठी? फार मोठा, कारण याच्यातून मी गेलो आहे. सगळ्यात आधी मी इतका घाबरायचो, बापरे इन्फेक्शन होतं का, कारण एक तर आपलं वय आयुष्य घालवायचं आहे ना. काय काय करायचं, केवढी मोठी स्वप्न आहेत आपली, सगळं काय करायचं, दुनिया फिरायची. डोळेच नाही. ठीक आहे, दुसरा पार्ट एखादा निकामी झाला तर माणूस चालतो, फिरतो, बोलतो, बघतो. पण मेन म्हणजे डोळे असतं आयुष्याचा आपला सगळ्यात मेन पार्ट. आणि भीती होती सर्जरी करायची की नाही. इवन साधं लेझर करायचं जरी मला भीती वाटत होती. पण असं काही नाही आहे, बिनधास्त करा. तुमचा जर नंबर जास्त असेल, तुम्ही लेझरसाठी पात्र आहात तर लेझर करा. नाहीतर IPCL आहे, ICL आहे, एका डॉक्टरांचं इन शॉर्ट. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. फार मोठा फरक पडतो. कारण तो काही हातापायाचं ऑपरेशन नाही आहे, फार नाजूक पार्ट आहे डोळा म्हणजे. सो बिनधास्त करा. मी स्वतःचं म्हणजे माझ्या विश्वासावर सांगतो की संतोष अग्रवाल सर आहेत संभाजीनगरमध्ये. तुम्ही संभाजीनगरचे नसाल तरी लांबून या, माझ्या विश्वासावर या आणि सरांचा सल्ला घ्या. जर तुमचा नंबर खूप असेल, तुम्हाला तो घालवायचा असेल आणि मस्त लाईफ जगायचं असेल ना, बिनधास्त या. ओके, थँक्यू सो मच शुभम. थँक्यू.